सारंगचे माजी उपसरपंच फलंदाज आहेत शेखर मयेकर आणि वसंत भोईर. श्याम स्पर्ट धामणगाव संघाचे आमचे दीपक भाऊ भोईर हे एक चांगले खेळाडू आज आमच्यातून निघून गेलेत. जेव्हा जेव्हा धामणगाव संघ खेळायला आमच्या समोर येईल तेव्हा दीपक भाऊ भोईर यांची आम्हाला नेहमीच आठवण होईल. एक चांगले खेळाडू होते. नक्कीच अगदी दीपक भोईर यष्टीरक्षक असो गोलंदाज की फलंदाज श्याम स्पर्ट धामणगाव संघासाठी त्यांनी खूप चांगला क्रिकेट 40+ खेळलेला आहे. नक्कीच त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांच्या कुटुंबाला दुःख झेलण्याची ताकद ईश्वर त्यांना देवो. आमच्या अनंता भोईर देखील आहेत. आमचे रामा भोईर आज राजू मामा देखील मात्र या टीमला पुन्हा एकदा जॉईन झालेत. जाऊया आपण सामन्याकडे. गोलंदाज आहेत फुलाजी पाटील. पहिला चेंडू शेखर मयेकर यांच्यासाठी. सुनील दादा पाटील यांची टीम जानमन सारंगाव. पहिला चेंडू क्या बात आहे. अतिशय चांगला झेल पॉइंट रिझनला. आजच्या दिवसातील सर्वात चांगला झेल टिपलाय धनाजी पाटील ना. मास नाम ही काफी है. क्या बात है. एक उत्कृष्ट झेल धनाजी मासने ढिबलाय. नक्कीच फुलाजी पाटील, मानाजी पाटील आणि आता धनाजी पाटील हे 3 बंधू जवानमन सारंगावला जॉईन झालेले आहेत. आमचे शिवाजी दादा आणि सूर्यजी बाला यांचं येणं अजून बाकी आहे. रामा भोईर एक सिनियर खेळाडू आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट. हा चेंडू देखील हवेमध्ये उडवलाय. दिलीप पाटील समोर आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. नक्कीच एकच नाथ DS ग्रुप. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसऱ्या चेंडूवर 2. 1-2 अशी सुरुवात. अगदी फिल्डिंग पोझिशन चांगली आहे. एक वाईडिश आपण पाहिलं तर लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन उभा गेलाय कव कॉर्नर रिझन. क्या बात आहे. यष्टीरक्षक लवू पाटील. अतिशय चांगली स्पर्धा जवानमन सारंगाव संघाने आयोजित केली होती. सरपंच उपसरपंच चषक 2025 ची भव्य दिव्य स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा विजेता संघ राहिला होता जय बजरंग कारिवली. गुरुदत्त मानकुले टीमला पराभूत केलं होतं अंतिम सामन्यातून. इथे रामा भोईरने चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला केलाय. क्षेत्ररक्षक हिम्मत पाटील आहे. अतिशय चांगला अगदी लेट कटचा फटका. तिथे फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. दुसरी धाव पूर्ण केली वसंत भोईरनं. तिसरीचा प्रयत्न आहे आणि ते तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज रामा भोईर. नक्कीच ओम साई केबल नेटवर्क विनोद पाटील तिथे होते. थोडेसे नाराज आहेत शरद पाटील देखील. 2 धावा आलेत. धावसंख्या झाली ती 5. बघा यानंतरचे
दोन्ही संघ आपण नाणेफेकी कक्षामध्ये तयार राहायचं आहे. गावदेवी वेली टीम पहिले आम्हाला तुम्ही भेटून जायचं आहे. त्यानंतर गंगामाता गोंदवली टीम आपल्याला देखील आमच्या आयोजन कमिटीकडून सूचना आहे. संतोष भोईर, रामा भोईर, वसंत भोईर, आमच्या अनंता भोईर, अगदी श्यामस्फोट धामणगावमध्ये या भोईर कुटुंबाचे खूप चांगले खेळाडू, त्यातच आमचे दीपक भाऊ भोईर हे आम्हाला सोडून गेलेत. नक्कीच ते देखील एक चांगले क्रिकेटर या संघाचे राहिलेत. फुलाजी पाटीलचा पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. 5 धावा लागलेत. 2 बाद 5. इथे बघूया काय घडलंय. फलंदाज बाद झाले संतोष भोईर. पंचांचा बोट आकाशाकडे. सुनील म्हात्रे आणि गिरीश वालंज या सामन्यासाठी पंच. तर आमचे लारा सर तिसरे पंच. 1 ओव्हर 3 बाद 5. अगदी संत आणि शांत सुरुवात. नवीन बॅटर मैदानामध्ये निलेश सोरगे आलेत. नक्कीच आपण पुढील आवाज ऐकूया. आमचे मित्र संदेश पाटील भिवंडीकर. आणि यानंतर आपल्याला नाणेफेकी करायचे. गावदेवी वेले आणि गावदेवी अंजूर वेले संघाने इथे अल्पेश गायकवाड यांची जी राहुल नाणेफेकी करून झालं. आयुष्यात रवींद्र मालिक आपण पुजायचं आहोत. सुभाष आपण नक्कीच टॉस करतो. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला आपण एन्जॉय नाही करणार आहोत. गावदेवी अंजूर संघाने बॅटिंगच्या जोरावर मॅच जिंकली होती. आता विविध वाजता झुरतात आणि निकम टीमच्या तोंडावर पोहोचला. नक्कीच सगळ्यांची शुभास्ता मी टॉस करतोय. एका बाजूला गुरु आहे तर श्याम दादा एका बाजूला आणि हा टॉस करण्याची शुभ असते. हाय स्पीड आणि ते टॉस फेमस आलेला आहे. थँक्यू. बसून घ्या. तुम्ही विचार करूनच आले होते की आज रेडर्स बनायचा आहे. त्या दरम्यान रेडर्स द्यायचा आहे. त्या मध्ये टॉपला असलेला संघ आज खूप चांगला क्रिकेट झाला. एन्जॉय करतात आपली या स्पर्धेला. नक्कीच टॉस जिंकले का येणार. ते मागच्या मॅचमध्ये बोलिंग म्हणजे आता खेळत झाली. आपल्या सगळ्यासाठी शुभेच्छा असतील. क्रिकेट खूप चांगला झाला. संघर्ष करत असतो आपण नेहमी. खेळाडू एकत्र झाले. टीम मध्ये पुन्हा टीम आणि चालवण्यामध्ये आपण एक चांगली फायनल पर्यंत करून दिली. आणि आता महत्वाच्या स्पर्धा केली. गावाच्या बाजूला स्पर्धा आहे. काय तयारी आहे आणि समोरच्या संघाला किती महानवर ठरवण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच आपल्या सगळ्यासाठी शुभेच्छा आहे. टॉस झालेला आहे. टॉस गावदेवी अंजूर टीम संघाने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉप बॉक्स मध्ये सज्ज आहे. धन्यवाद. मात्र आणि फलंदाजी दोघा बदलतो हिंदी पाटील आणि तुकाराम पाटील जेव्हा 37 चेंडू 4 चढवला इथे 6 ड्रॉप करा. रामा पुढे होते. मनीष पाटील खेळ तितकासा अगदी एक कठीण होता. ते माहिती आहे. विषय ठरवणारे माहिती घेतली खूप मोठा फरक आहे. कारण की आपण प्रत्येकाचे
40, 45, 50 प्लेस आहे. आणि थोडेसे अडचणी माहिती क्रिकेटमध्ये झाले होते. चांगला चालू होता. पहिलं मात्र काय चित्र वन साईडला खेळला वेगळं. पहिल्या चेंडूवर 2 आले, तिथे 1 आली. पहिल्या 2 मध्ये होती. सेगतच धमक कनेक्शन. सिग्नल 15 स्मोकिंग कशा आहे. पूर्ण तर 25 पहिली रजनी आणि चौथा पहिल्या खेळीचा सामना आहे त्यांनी. चेंडूला तुकाराम पाटीलने अगदी भूमिकेतला खेळून गेला होता. त्यांनी फिल्डिंग यासाठी झाली की 3 चेंडू आणि 4 धावा. 26 सलेक्शन सोळाच्या चढायला बेडीमध्ये पर्यंत खेळले तुला काय एक ताकद फक्त मी डिफेंड तीन तुझी चांगली बघितली विकेट केलेले हरदम सुनील माई त्या राजे अतिशय चांगल्या चेंडू होता. इथे माझी थोडीशी किती पाया नाही वसंत फ्री म्हणजे अगदी थोडीशी असंच ठीक मिळाल. चेंडू त्यांच्याकडे फसवून होता प्रयत्न चांगले केलो. वर्षाच्या 5 राजू मैत्रीण चांगली सुरुवात म्हणजे पहिल्या 4 चेंडूमध्ये केली आहे. या चेंडूवरने सगळं लक्षणे केलं आहे. क्षेत्राचे सक्सेस होईल आहे. चांगली फिल्डिंग आणि याची देखील फक्त हेच सांगले. या चेंडूमध्ये 7 पहिल्या चेंडूवर 2 त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये 4 सिंगल आहे. तिकडे सुद्धा हिंमत टाळली पण आपली चेंडूला सुद्धा काय पेटवू शकतात. Because there is just more carefully for my kids children. So my पहिल्या काळात चेंडूमध्ये 6 आणि शेवटचे चेंडू 14 वर्षांच्या दरम्यान शेवटचे पटेल सरांना यांच्यावर देखील स्पर्धेला आणि चेअरमॅन सरांना संघाला शुभेच्छा आल्या. पहिले 5 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकले होते. गोलंदाज संतोष झाले. असा होते आणि शेवटी केलं शकतो. दोन्ही येणारे 18 आणि 25 17 शिल्लक 25 सर्वात अवघड शिल्लक आहे. आता क्षेत्रक्षी आणि हे दुसरे काय म्हणजे पहिलं कव्हर जी प्रवृत्त होती ती आता हटलेली आहे. सर शाळेत शेवटी तुम्ही हिंदी शिकता घ्या तर पहिले तुम्ही हिंदी कसं घ्यायचं बरोबर ना काय बरोबर
नाही, अगदी 12व्या खेळाडूचं लक्ष असतं आणि 12वा खेळाडू संदेश नेहमी ऍक्टिव्ह असतात. कारण की त्यांचा किती चेंडू झालेत, किती चेंडूमध्ये किती धाव आलेत, किती विकेट गेलेत, कोण स्ट्राईकला आहे, हा डेडबॉलचा इशारा केला नक्कीच. ते तुकारामांनी हिंमतमध्ये थोडीशी चर्चा झाली असेल. बघूया आता तुकारामा काय करतात. हसतात ते देखील. त्यांना म्हटलं बरं आहे, हिंमत आहे तर माझं काम सोपं होईल. हा फटका आता त्यांनी देखील खेळला आहे. बघूया डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक असावी देखील आमच्या पंचाने देखील त्याला चांगला निर्णय दिलाय. डेडबॉलचा इशारा केलाय. धावसंख्या 13. 7 चेंडूमध्ये 13. इथे बघूया हा चेंडू हवेमध्ये आहे. अगदी इथे सहज साधा सोपा खेळ सुरू आहे. ही नाईटची स्पर्धा आहे. असे प्रकार आपल्याला आनंद पाहायला मिळतील. धावसंख्या झाली ती इथे बघूया चेंडू हवेमध्ये आहे. फुलटॉस चेंडूला अगदी जमिनी लगत खेळले आहे. चांगली फिल्डिंग होते. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला गेला नाहीये. धावसंख्या 16. 9 चेंडूमध्ये 16 आले. 15 मध्ये 21 आणि ते फलंदाज तुकाराम पाटील धावचित भात. नवीन बॅटर मैदानामध्ये लहू पाटील सारंगाव संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि सिनियर 40+ मध्ये नेहमीच्या यष्टीरक्षकाची चर्चा आपण पाहतोय. चांगला यष्टीरक्षक म्हणून जन्म सारंगाव संघाला लहू पाटीलच्या रूपानं खेळाडू मिळवलेला. वेलकम अभिन माली. संतोष षटकातील 5वा चेंडू. फलंदाज लहू आलाय. 16 धावा बनले. 37 बनवायचे आहेत. अजूनही 21 धावांची गरज आहे. 21 धावा आणि 14 चेंडू. 14 मध्ये 21. रिवर्सचा फटका. चांगला संपर्क. चेंडू चालला सीमा पार. चौकार. गावदेवी अंजूर आणि गावदेवी वेल आज मच्छा खुश आहेत. चांगली गोलंदाजी केलेली आहे. नक्कीच अजित डाकी ते पुन्हा एकदा फटका जरूर केला. मात्र क्षेत्रची तिथे उपस्थित आहेत. क्या बात आहे. संतोषची चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. चांगले बॅकअप. 2 ओव्हर धावा बनलेत 21 आणि आता 2 ओव्हर मध्ये अजूनही पाहिजेत 16. 16 का डोला. बारा चेंडू 16 धावा. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गुरुदत्त 40+ मानकुली आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025. वेलकम सूर्यजी उर्फ बाळा.
2 चेंडू 4 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. नक्कीच जर चौकार जर आणला असता तर नक्कीच थोडीशी संधी होती. मात्र अजूनही संधी आहे दोन्ही संघांना. 2 मध्ये 4 आहेत, 3 मध्ये 8 होत्या. बघूया मानाजी पाटील. 2 चेंडू 4 धावा. क्या बात आहे. मानाजीला चेंडू हलवलाय, फिरवलाय. इथे मानाजी आता टेन्शन मध्ये आलाय. आता 1 मध्ये 4 गोल्डन चौकार. क्या बात आहे. सारंगाचे खेळाडू बसलेले उभे झालेत. आता 1 चेंडू 4 धावा. नक्कीच अगदी रामा भुवनवर तो चेंडू सोडला नसता तर आता सामन्यावर पकड मजबूत करता आली असती. मात्र क्रिकेटला जर आणि तर हिंत आणि परंतुची भाषा चालत नाहीये. 1-4. आणि त्या सामन्यात जिंकलाय श्याम स्पोर्ट धामणगाव टीमने. अभिनंदन. क्या बात आहे. आजचे पहिले 4 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले. पहिल्या फेरीचे 4 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले. क्या बात आहे. चला गावदेवी वेली टीम. राहुल माली नक्कीच आपल्या स्पर्धेतून आज पहिल्या पहिल्या 4 संघांनी फलंदाजी केली. ते 4ही संघ जिंकले. आता दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी गावदेवी वेली संघाचे संघ गुरु केले नंतर आयोजन कमिटीला भेटा.